माझ्या अर्थसंकल्पातल्या त्रुटी काढत आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, ठीक आहे, तो त्रुटी काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कमजोरिया मत खोज, मुझमें मेरे दोस्त, कमजोरियां मत खोज मुझमें मेरे दोस्त, एक तू भी शामिल है मेरी कमजोरियों में, ये भी याद रखना. जयंतराव, आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं, संत तुकारामाचे अभंग घेतले नाहीत, एकनाथरावांना, तुमच्या सगळं तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही, एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी विसरलो नाही, एकनाथराव शिंदेंना पण आम्ही विसरलेलो नाहीये. हे सगळेजण तुम्हाला मी सांगतो, कालच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. असे आमचे एकनाथराव शिंदे. आणि खरं तर त्या संस्थांनी दिला पुरस्कार, कोण देतो तेही विसरला का इतक्या कमी दिवसात? देव संस्थांनी. त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय, परंतु अहिल्यादेवींचं सांगितलं, सभागृहातच सांगितलं, स्वतः राम शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, राम शिंदे सांगतील तशा प्रकारे सगळं काम चालतं. सभापती महोदय म्हणजे ते सभापती महोदय. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मी जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा तुम्ही सारखा उल्लेख केला, मी दोनच ओळी ऐकवतो. ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, असं संत तुकारामांचे विचार आहेत. आमची सेवा करण्याची वृत्ती खरी आहे, त्यामुळं निर्भयाने आमची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. वस्तुस्थिती स्वीकारून राज्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा मनापासूनचा आहे. जी आश्वासनं पूर्ण करता येतील, सांगितलं बापू, सांगितलं ना अहो, पुण्याकरता जो विमानतळ करायचा आहे, उद्याची 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्या विमानतळाची जागा केंद्र सरकारच्या विभागांनी फायनल केलेली आहे. तिथं विमानतळ जेवढा जलद गतीनं पूर्ण करता येईल तो करण्याचा महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा मानस आहे. ओके. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, एकंदरीतच योजना वगैरे बंद करणार वगैरे असं काही आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही. ज्या योजना चालू ठेवणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणारच. भास्करराव, तुम्ही सुरुवातीला भाषणात वृक्षदादा आता रसिक झालेत असं माझं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे, परंतु माझ्या डोळ्यावर झापडं नसून माझा व्यापक दृष्टिकोन आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये स्वच्छ कोकण, कोकणचा अर्थसंकल्प एकंदरीत मांडण्याच्या करता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्याचा आम्ही साकल्याने विचार करतोय, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. कोकणला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी करू, कारण कोकणनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. मला वाटतं सन्माननीय सदस्य भास्करराव सोडले तर सर्व सन्माननीय सदस्य महायुतीचेच त्या भागातून निवडून आलेले सगळे. तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे निवडून आले म्हणून नाही, राज्याला मी नेहमीच सांगतो की कोकणला इतर भागाला मिळतं तसं कोकणला दिलं जात नाही. इतर भागाला सोयाबीनला मिळतं, कापसाला मिळतं, अनेक गोष्टीला त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळं आपण अनेक सन्माननीय सदस्यांनी ह्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढंच मी सांगेन, राज्याच्या विकासासाठी पाठीशी असल्यानं तुम्ही सगळेजण एक आम्हाला नवीन ऊर्जा मिळते. अथक प्रयत्नांनी आपण सर्वांचं सहकार्य घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर त्या ठिकाणी नेण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि नक्कीच तो पूर्तीस जाईल याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना झूठ है तो बहाने निकल आते हैं, तमन्ना झूठ है तो बहाने निकल आते. आमची तमन्ना म्हणजे इच्छा खरी आहे, त्यामुळं यातून आम्ही नक्कीच मार्ग काढू त्या आणि विकास चक्राला गती त्या ठिकाणी देऊ.
आम्ही यशस्वी होऊ, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही, हे मी सभागृहाला या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या अपेक्षेने महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे, त्या विश्वासाला अध्यक्ष महोदय आम्ही कदापि तडा जाऊन देणार नाही। त्यांना कुठेही आम्ही अंतर त्यांच्यात आणि आमच्यात पडू देणार नाही। वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही त्यांच्यातलं आणि आमच्यातलं अंतर हे अतिशय कमी जे निवडणुकीच्या काळात होतं तेच प्रत्येक निवडणुकीच्या काळात राहील, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहील।